झाली दीन झाली वृत्ती ब्रह्माती मिळाली जळात आचरी लवण दैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्या दुनिया या सारिके तुम्ही जाणा साधू वृत्ती पुन्हा न मिळते माया जाळी माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधीना सत्य सत्य जाणा तुका म्हणे दीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले जळात आटले लवण दैसे झाला नमो शारदा मूळ चत्वारि वाचा नमो पंथ आनंद या राघवाचा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखीमापीनवक्षोरुहां पाणिभ्यामणिपूर्णरत्नजशतं रत्नोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नगजन्तरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकां दुर्गे स्मृता हर्षभीतिमशेषजन्तो स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखभयहार्णिकात् त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदा रजरचित्ता ओम जन्मादिसे तोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नास्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां महायोगपीठे तटे धीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
त्यांच्या कृपादाने घेता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो रसाळ माऊली तुझी कृपेची सावली वर्षाविना मदवरी कीर्तन वेळी मी समदुधाची वाल विषयो वर्ततसे विशाल करावे मदवाचार सेवे लागे विठ्ठला तुझी आला भ्रांती भाविकाला शांती साधूची ती वृत्ती लीन झाली वृत्ती ब्रह्माती मिळाले जळात आटले लवण जैसे महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या औचित्याने अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातून ईश्वरनिष्ठ संतांची मानली आली आणि भाविक भक्त आज या परमपवित्र आळंदी भूमीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि याच शिष्टाचाराला अनुसरून इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या वतीने दरवर्षी समर्थांच्या मार्गदर्शनाने या आळंदी भूमीमध्ये महनीय अशा माऊलींचा जो हा समाधी सोहळा त्या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ज्याच्यासाठी स्वतः भगवान परमात्मा सुद्धा या पृथ्वी तलावर अवतीर्ण होतो जे सुख पाहण्यासाठी तो सुख सोहळा या संप्रदायातील प्रत्येक गुरुभक्ताला अनुभवता यावा आणि म्हणूनच आपल्या थोर गुरु परंपरेने सुरू केलेली ही आळंदी वारी आणि या आळंदी वारीतील अत्यंत महत्वाचा दिवस आजचा उत्पत्ती एकादशी नावातच उत्पत्ती आहे याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की आपण महिन्याभराच्या 2-2 एकादशा मध्य आणि शुद्धच्या करतो या सगळ्या एकादशींची सुरुवात ज्या एकादशी पासून होती ती आजची उत्पत्ती एकादशी भगवान परमात्म्यापासून निर्माण झालेली ही एकादशी आज जन्म एकादशीचा भगवंताला मुरारी नावाचे एक नाव माहिती असेल तुम्हाला मूळ नावाचा जो राक्षस त्याचा अरी म्हणजे शत्रू मूळ नावाच्या राक्षसाचा असणारा शत्रू तो मुरारी भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याला त्या मूळ नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी त्याच्याच अंशापासून निर्माण झालेली ही एकादशी सहाय्यभूत ठरली होती आणि म्हणून या दिवसापासून एकादशी व्रत निर्माण झालं आणि म्हणूनच या उत्पत्ती एकादशीला अनन्य साधारण असं महत्व भगवंताची अर्चना आणि साधू संतांचं दर्शन या दिवशी घडलं तर खऱ्या अर्थाने जीवाला एक अत्युच्च परमार्थाची किंवा पारमार्थिक अनुभवाची एक अनुभूती प्राप्त होत असते असो तर अशा या परमपवित्र एकादशीच्या दिवशी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारा यांचा 5 चरणांचा आपल्या सर्वांच्या परिचयाच्या नित्यपाठातील साधूचं लक्षण किंवा साधूची समाधी उत्तर असणारी अवस्था त्या अवस्थेचं वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठला काल भाऊंनी हरिपाठ घेतला म्हणून म्हटलं आज आपण नित्यपाठ घ्यावा अभंग एकूण 5 चरणांचा आहे तसं महाराजांची इच्छा होती की याच्या अगोदरचा अभंग मी घ्यावा गेली त्याची जाणं ब्रह्मत्वाची झाला पण त्याची चरण जवळजवळ 8 का 9 आहे म्हणजे 8 चरणांचा अभंग ऐकल्यावर लोक इथंच झोपतो म्हणून म्हटलं थोडस चरण कमी करावे आणि म्हणून त्याच्या पुढचा अभंग घेतलेला आहे अभंगाचा भावार्थ गुणार्थ मतितार्थ जाण्या अगोदर सामान्यतः या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांना आपल्याला काय सांगायचंय हे आपण थोडक्यातच जाणून घेऊया अभंग सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे रोजच्या वाचनातला आहे आणि म्हणून माहितीचा अभंग घेतला तर ऐकताना सुद्धा बरं वाटतं म्हणून मी नित्यपाठातला अभंग घेतलाय पहा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय असं म्हणतात तुझियाला भक्ती भाविकाला शांती साधूची ती वृत्ती लीन झाली अभंगात महत्वाच्या 3 गोष्टींवर चर्चा आहे आणि मी या 3 गोष्टींवरच आजचं कीर्तन करणार आहे भ्रांती शांती आणि वृत्ती या 3 गोष्टी सांगितलेल्या तुझी आला भ्रांती भाविकाला शांती
साधूची ती वृत्ती लीन झाली असे एकंदरीत चरण आहे. याचा अर्थ काय? तुझा भाव ज्याच्या अंतःकरणात आहे, परमार्थाची अवस्था ज्याला प्राप्त नाही, अजूनही सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर जो प्रापंचिक आहे, अज्ञानी आहे, अजूनही परमार्थाचं सुख ज्याने अनुभवलेलं नाहीये, साधू संतांची खूण ज्याला कळालेली नाहीये, त्या सर्व समाजाला दुजियाला या विभागात तुकाराम महाराज टाकतात. आणि मग हे दुजियाला अशा प्रकारची भावना अंतःकरणात असणाऱ्या व्यक्तींबद्दलचं चरित्र मांडत असताना तुकोबाराय म्हणतात, ही मंडळी असतात कशी? तर दुजियाला सतत नेहमी भ्रांती, ज्याच्या अंतःकरणात दुजा भाव आहे तो सदैव भ्रमाधीन असतो. आता भ्रमशब्दाचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण भ्रांती, भ्रम याचा जर साधा सोपा अर्थ करायचा म्हटलं तर मिथ्या ज्ञान, चुकीचं ज्ञान, खोटं ज्ञान, ही वस्तू जशी आहे तशी न दिसता न जाणवता वेगळ्या स्वरूपात तिला पाहणं त्याला भ्रम असं म्हणतात. दुजियाला भ्रांती, भाविकाला शांती. आता एक कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी आहे ती भाविकांची. भाविक तुम्ही आम्ही सर्वजण बरोबर आहे, भाविक आहोत, सद्भक्त आहोत, गुरुभक्त आहोत, देवभक्त आहोत, परमार्थाची वाटचाल करणारे आहोत, साधू संतांच्या सानिध्यात राहणारे आहोत. तर हे भाविक जे असतात ते कसे असतात? त्यांच्याजवळ कोणता गुण आहे? त्यांचं अंतःकरण कसं आहे? तर त्यांचं चिंतन करत असताना तुकोबाराय म्हणतात, जसा दुजियांना भ्रम आहे, भ्रांती आहे, तसं भाविकांजवळ शांती आहे. काय आहे? शांती. शांती हा शब्द आपण अनेकदा ऐकलाय, उच्चारला, पण इथं जो तुकोबाराय सांगतात ना शांती हा शब्द, हा थोडासा वेदांत दृष्ट्या त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. ते मी पुन्हा करणार. शांती म्हणजे गप्प बसणे हा अर्थ घेऊ नका. शांती शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. ते गप्प बसणं जे आहे ते तुम्हाला आम्हाला दिसते तसलं गप्प बसणं नाहीये, तो जरा वेगळा आहे. त्याचं चिंतन मी करणार. तुझी आला भ्रांती, भाविकाला शांती, साधूची ती वृत्ती लीन झाली. आणि साधू कसे असतात? साधूंचं चिंतन काय? तर साधूंची ती वृत्ती लीन झाली. साधूंच्या अंतःकरणात ज्या वृत्ती आहेत ना त्या सर्व वृत्त्या लयाला गेलेल्या असतात. आता वृत्तीचा विचार मी पुढे मांडणार. फक्त आपल्याला एवढं समजून घ्या की या पहिल्या चरणातून तुकाराम महाराज 3 व्यक्तिमत्व आपल्या समोर उपस्थापित करतात. दुजियाला, भाविकाला आणि साधू. आणि या 3 लोकांचं वैशिष्ट्य सांगताना म्हणतात, दुजियाला भ्रांती, भाविकाला शांती आणि साधूची वृत्ती लीन झाली. आता साधूची वृत्ती लीन झाली म्हणजे काय होतं याचं वर्णन आता इथून पुढे करतात दुसऱ्या चरणापासून. लीन झाली वृत्ती म्हणजे काय? ब्रह्मा ते मिळाले. त्यांची वृत्ती लीन झाली. अहो, वृत्ती लीन झाली म्हणजे काय झालं? तुकाराम महाराज म्हणतात, लीन झाली वृत्ती म्हणजे ब्रह्मा ते मिळाले. ते मिळून गेले, समरस झाले. कोणाला समरस झाले? ब्रह्म्याला. ब्रह्मात मिळाले असं म्हणू नका, ब्रह्मात ते मिळाले. लीन झाली वृत्ती, ब्रह्मात ते मिळाले. कसं विसरले होते? एखादा साधू ज्यावेळेस त्याची उपाधी नष्ट होते, ब्रह्मत्वाचा साक्षात्कार होतो, समाधीच्या अवस्थेला पोहोचतो, ब्रह्माशी समरस होतो. समरस म्हणजे कसा समरस होतो? त्यांच्यात कोणताही भेद राहत नाही. आणि ती अभेद अवस्था दर्शवण्यासाठी तुकाराम महाराज इथं दृष्टांत देतात, शास्त्रोक्त दृष्टांत देतात. काय? जळात आटले लवण जैसे. हा उपनिषदामधला महत्वाचा दृष्टांत आहे. हा उपनिषदामधला दृष्टांत आहे. तैतरीय उपनिषदामध्ये या दृष्टांताचं वर्णन आहे. आणि तोच दृष्टांत तुकोबाराय इथेही सांगतात. पाण्यामध्ये टाकलेलं मीठ 5 मिनिटं तुम्हाला दिसेल. तुम्ही ते पाणी ढवळून रात्रभर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्यात मीठ शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मीठ दिसणार नाही. का नाही दिसणार? मीठ बाजूला काढू शकता का तुम्ही? नाही काढू शकत.
ते मिसळलं, समरस झालं. मग जसं पाण्यामध्ये टाकलेलं मीठ पाण्याशी समरस होत, त्याच्यासारखंच होत, त्याला वेगळंच करू शकत नाही. तसं साधूची वृत्ती लीन झाली आणि तो ब्रह्म्यामध्ये मिसळला की त्या मिठासारखा असा पाण्यात मिसळतो. अशी समरसता त्याला प्राप्त होते की तो काही केल्या तिथून वेगळा होत जळात आले लवण दैसे. आणि मग त्याच्यापासून त्याचा वियोग आहे का कधी? लवण दैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या. आता काय केलं तर पाण्यातून मीठ बाहेर काढणार तुम्ही? अहो कितीही प्रयत्न केला तरी आता पाण्यातून मीठ बाहेर नाही काढता येणार. मग जसं पाण्यात विरघळलेलं मीठ पाण्याशी एवढं समरस पावलंय की त्याला पुन्हा तुम्ही बाहेर काढू शकत नाही, तसं लवण दैसे पुन्हा जळाचे बाहेर येत नाही करे त्यातून या. त्यासारखी तुम्ही जाणा काय साधू वृत्ती, त्यासारखी तुम्ही जाणा साधू वृत्ती पुन्हा न मिळती, पुन्हा न मिळती. कुठे? माया जाळी. पुन्हा ती साधूची वृत्ती अशी त्या परमात्म्याशी समरस पावते की पुन्हा काहीही झालं की त्या परमात्म्यापासून योग त्यांना होत नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तो भाव एवढा दृढ झालेला असतो की पुन्हा त्या परमात्म्याला सोडून प्रपंचाकडे येण्याची त्यांची यत्किंचित वृत्ती होत नाही. लवण दैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या. त्यासारखे तुम्ही जाणा साधुवृत्ती पुन्हा न मिळती माया जाळ. माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधेना किंवा बांधेना. वस्तुतः तिथं बाधेना असा शब्द पाहिजे. आपण सगळे बांधेना म्हणतो, दोन्ही अर्थी योग्यच आहे, पण बाधेना हा जास्त संयुक्तिक ठरेल. माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधेना. सत्य सत्य जाणा तुका हे सत्य दोनदा उच्चारले. सत्य सत्य जाणा. विरुक्ती जी असते ना ती कशासाठी केली जाते माहितीये? शास्त्रामध्ये असं वचन आहे, एखादी गोष्ट तुम्हाला विशेषत्वाने सांगायची असेल, खात्रीपूर्वक सांगायची असेल, तुम्ही विश्वास ठेवावा असं जर वक्त्याला वाटत असेल तर तो दोनदा त्याचं वर्णन करतो. आणि भामती नावाच्या ग्रंथामध्ये त्याचं एक विश्लेषण वाचस्पती करतात. अहोदर्शनीया अहोदर्शनीया असं एक त्यांनी दृष्टांत दिलेला. दोनदा शब्द उच्चारले. कशासाठी दोनदा उच्चारलेला आहे? त्यांना हे सत्यत्व तुम्ही जाणून घ्यावं ही अंतःकरणातील भावना आहे तुकोबांची. आणि सत्यत्व जाणून घ्यावं म्हणून नुसतं दोनदा उच्चार केला, पण त्याही पुढे तुकोबारायांना वाटतं कुठेतरी ह्या वृत्तीचा विचार, साधूंच्या समाधीची अवस्था आणि मायाजाळी पुन्हा येण्याची त्यांची भूमिका समाजाला कळायला पाहिजे, म्हणून याला जोडून तो पुढचा अभंग आहे. तसं आपण स्वर्ग लोकांनी म्हणतो, पण सत्य सत्य जाणा तुका म्हणे याच्यानंतरचा खरा अभंग जो आहे तो सत्य सत्य जाणा त्रिवाचा निमहा हा अभंग ऍक्च्युली त्या लाईन मध्ये येतो. कारण तुकोबारायांच्या नित्यपाठाचं एक कनेक्शन प्रत्येक अभंगामध्ये तुम्ही पहा, चरणामधलं शेवटचं अक्षर ते पुढच्या अभंगाचं पहिला शब्द असतो. बरोबर की नाही? बरोबर की नाही? करावा परमार्थ अहर्निशी अभंग संपला, पुढचा अहर्निशी सदा परमार्थ करावा. म्हणजे तो त्याच्यानंतर हा आला. हे कशावरून कळतं? ती लिंक आहे. करावा परमार्थ अहर्निशी तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. करावा परमार्थ अहर्निशी अभंग संपला पहिला. दुसरा अभंग काय सुरू होतो? अहर्निशी सदा परमार्थ करावा. याचं शेवटचं चरण काय? सरळ म्हणाले उद्धरिले पुढे आपण करला तुझी एक झाला त्रैलोक्यात झाले तो इथं चिन्हाले ऐसे साधी हे साधन बरे बरं हे साधन सुख शांती म्हणा क्रोध नाही जावा किळ भरी किळभरी नाही तिचा मळ म्हणे जळ गंगेचे ते जैसी गंगा. आलं म्हणे पुढचा आपण. मग तसं इथं सत्य सत्य जाणा तुका म्हणे
कशाने? शेवटचं चरण सत्य सत्य, आणि पुढचा अभंग आपण कोणता म्हणतो? स्वर्गलोकी म्हणून आलेले अभंग. आणि त्याच्यानंतर म्हणतो काय? सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेमा. ऍक्च्युली त्याच्यात ती कनेक्शन लागत, म्हणून सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेमा हा शब्द आहे. त्रिवाचा सांगितलंय. त्रिवाचा म्हणजे काय? हा शब्द कधी उच्चारला जातो? सत्य सत्य जाणा एवढं थांबले नाही. त्रिवाचा नेमा असं म्हणतात. त्रिवाचा म्हणजे काय? तुम्हाला जर एखाद्याला एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल, तुम्हाला वाटत असेल की माझ्या बोलण्यावर यांनी विश्वास ठेवावा, तर तुम्ही काय म्हणता? काय म्हणता? एखाद्याला एखादी गोष्ट पटवून द्यायची, त्याने विश्वास ठेवावा अशी तुमची इच्छा आहे, मग तुम्ही काय म्हणता? अजून काय करता? शपथ सांगतो. देवा शपथ, विश्वास नाही, देवा शपथ सांगतो. हे जे विश्वासपूर्वक सांगणे, शपथ घेऊन सांगणे, सातत्याने सांगणे, खात्रीपूर्वक सांगणे, यालाच त्रिवाचा असं म्हणतात. यालाच काय म्हणतात? त्रिवाचा. त्रिवाचा म्हणजे शपथ पूर्वक सांगतात. तुकोबाला शपथ घेऊन सांगतात, सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेमा. आणि खोटं वाटत असेल ना, अनुभव पहा, पदोपदी पदोपदी पहा श्रीमुख चांगले. आता पुढे जाणार नाही, पण एकंदरीत तुम्हाला अभंगाच्या माध्यमातून तुकोबा यांनी आपल्याला काय सांगायचंय हे कळा. कळलं का? थांबू का कीर्तन? एकंदरीत तुकोबा यांनी 3 प्रकारच्या भूमिका आपल्या समोर मांडलेल्या आहेत. एक आहे जो भ्रांतीने युक्त आहे, एक आहे शांतीने युक्त आहे, आणि तिसरा आहे जो साधू, तो वृत्ती रहित आहे. आता या 3 जणांचा आपण विचार करणार. अभंगाच्या 5 चरणांचं चिंतन तुमच्या समोर मांडले. रोजच्या ऐकण्यातला, वाचण्यातला, म्हणण्यातला अभंग असल्यामुळे नक्कीच याचा विषय तुम्हाला कळेल. आता सद्गुरु कृपे यातील पहिलं चरण जे आहे त्याच्यावर विशेष आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आता पहा, पहिल्या अभंगातल्या पारिभाषिक शब्दांचं ज्ञान आपल्याला होणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 3 शब्द सांगितलेले, एक भ्रांती सांगितली, एक शांती सांगितली, आणि एक वृत्ती सांगितली. भ्रांती म्हणजे भ्रमाने युक्त असणं, भ्रमाने युक्त असणं. शांती म्हणजे शमाने युक्त असणं, आणि वृत्ती म्हणजे ज्ञानाने युक्त असणं. आता हे ज्ञान वेगळं आहे, ज्याचं वर्णन अगोदरच्या श्लोकामध्ये केलेले ना. गेली त्याची जाण. शब्द काय सांगितलं? अभंग काय? गेली त्याची जाण. ज्याची जाण गेलेली आहे. जाण शब्दाचा अर्थ काय होतो? जाण. जाण म्हणजे काय? जाणणे. जाणणे म्हणजे काय? जाणणे म्हणजे काय? माहिती असणे, माहिती होणे, ज्ञान होणे. म्हणजे जाण जाणे म्हणजे काय? ज्ञान जाणं. जाणणे म्हणजे काय? तुम्ही म्हणता मला माहिती आहे, मी जाणतो, जाणतो, बरोबर. मग मनुष्य जाणतो कशाच्या द्वारे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही आम्ही जे काही जाणतो ना, मी याला जाणतो, मी त्याला जाणतो, मी हे पुस्तक जाणतो, मी आळंदी जाणतो, मी महाराष्ट्र जाणतो, मी भारत जाणतो, मी त्याला जाणतो. आपण म्हणतो हे जाणणे नावाची जी क्रिया आहे, ही क्रिया कशाच्या माध्यमातून घडत असते माहितीये का? जाणणे ही क्रिया वृत्तीच्या माध्यमातून घडत असते. कशाच्या? जोरात बोला. हा, मी शिक्षक आहे, मला ऐकायला यायला पाहिजे. थोडासा विषय जड आहे, पण मला असं वाटतं समोरच्या माणसाला बघून विषय त्याच्यानुसार बनवण्यापेक्षा विषय माझ्यानुसारच ठेवायला आणि तुम्हाला तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा असं बरोबर की नाही? नाहीतर मग कीर्तन करून कोणी करणार नाही, बरोबर.
कीर्तन कशासाठी? जे तुम्हाला माहित नाही ते माहिती करून देण्यासाठी, तर तुम्हाला माहिती असलेलं सांगण्यासाठी कीर्तन. मग ज्या अभंगांचं पारायण आपण रोज करतो त्याचं अंतरंग आपल्याला कळायला पाहिजे का? कळायला पाहिजे का? हा, म्हणून कळून घ्या. ठीक आहे. मग आता जाणणे, एखादी गोष्ट तुम्ही जे जाणता ती अशीच नाही जाणत बरं का. त्या जाणण्याच्या अगोदर एक क्रिया घडत असते, एक व्यापार घडत असतो, आणि त्या व्यापाराला शास्त्रामध्ये वृत्ती असं म्हटलं जातं. कळालं? त्याचं अजून विश्लेषण करू का? बघा, आता माझे डोळे बंद आहेत. मी ज्यावेळेस डोळे उघडतो, डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सर्वजण मला दिसताय. दिसताय का नाही? डोळे बंद केले का दिसता का? नाही दिसत. तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला डोळे उघडे करावे लागतात, बरोबर आहे की नाही? डोळे उघडल्यावर तुम्ही कसं काय दिसता? एका क्षणामध्ये एक प्रक्रिया घडत असते, एक व्यापार घडत असतो, आणि त्याचं वर्णन वेदांतामध्ये केलेले सोपं आहे. काय? त्याची एक व्याख्या अशी केलेली आहे की अंतःकरणावच्छिन्नं चैतन्य चक्षुरादी इंद्रियद्वारा विषय देशाला पोहोचतं. अंतःकरण, प्रत्येक जीवाचं एक अंतःकरण असतं. अंतःकरण आपल्या डोळ्यादी इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर पडून त्या त्या विषयापर्यंत पोहोचत असतं, आणि मग विषयापर्यंत पोहोचल्यानंतर त्या त्या विषयाला व्याप्त करत, आणि ज्या विषयाला अंतःकरणाद्वारे व्याप्त केलं जातं त्या विषयाचं ज्ञान आपल्याला होत असतं. आता माझे डोळे बंद आहेत, माझं अंतःकरण डोळ्यातून बाहेर निघण्यासाठी आलं, पण डोळ्याचा दरवाजा बंद असल्यामुळे ते इथंच थांबलं, त्याचा पुढचा व्यापार झाला नाही. डोळे उघडले की अंतःकरण डोळ्याच्या द्वारे पुढे गेलं. कुठपर्यंत जातं? जोपर्यंत विषय नाही तोपर्यंत जातं. आणि मग एकदा का विषय दिसला, आता मी समोर पाहिलं, मला आपले विनेकरी दिसले की माझं अंतःकरण डोळ्याच्या द्वारे त्या विनेकऱ्यापर्यंत पोहोचलं, आणि विनेकरांच्या आकाराला पूर्ण व्याप्त केलं, आणि ज्यावेळेस व्याप्त केलं तेव्हा त्याचं प्रतिबिंब माझ्या डोळ्यामध्ये दिसू लागलं. हा अत्यंत क्षणार्धामधला, सेकंडच्याही कमी वेळेमध्ये हा सगळा व्यापार घडत असतो, आणि मग त्या व्यक्तीचं ज्ञान मला होतं. म्हणून जी वस्तू आपल्या डोळ्यासमोर आहे तर ती का दिसते? कारण आपलं अंतःकरण डोळ्यांच्या माध्यमातून त्या वस्तूवर जाऊन त्या वस्तूला व्याप्त करत असत. आता मी पुढचं बघू शकतो, मागचं बघू शकतो का? माझे डोळे असे वाकडे फिरून जात नाही, नजरावा काही असतात, पण वृत्ती मात्र सरळच जाते, बरोबर आहे? वृत्ती सरळ जाते, ती अशी वाकडी फिरून जात नाही. म्हणून मला मागचा रथ दिसत नाही. मला मागचा रथ बघायचा असल्यानंतर मला पुन्हा असं बघावं, तेव्हा माझं अंतःकरण त्या रथाशी समरस व्हावे आणि ती गोष्ट मला कळेल. तर भक्ती म्हणजे तुम्हाला कळालं, ज्याच्याद्वारे मनुष्याला ज्ञान होतं त्याला म्हणतात वृत्ती. तो म्हणजे अंतःकरणाचा एक व्यापार. मग आपण जे काही जाणतो ते कशाद्वारे जाणतो? ह्या वृत्तीद्वारे जाणतो ना. आता एखाद्याची वृत्ती नाही याचा अर्थ त्याला काय नाहीये, काय नाहीये, ज्ञान नाही, त्याला जाणच राहिले. आणि शास्त्रात, वेदांतात, परमार्थात ही सर्वोच्च अवस्था. म्हणून तुकोबाने म्हटले, गेली त्याची जाण तोची ब्रह्म झाला. ब्रह्मत्व पद पुन्हा मिळतं. ब्रह्म कोण होऊ शकतं? कोणता जीव ब्रह्मा स्वरूपाला प्राप्त करू शकतो? ज्याची जाण गेली. जाण गेली म्हणजे ज्याचा अंतःकरणाचा विषयांच्या माध्यमातून होणारा व्यापार थांबलेला आहे. म्हणून तुकोबाराय वेडे नव्हते. तुम्ही आम्ही सगळं ज्ञान लागतो, पण तुकोबाराय म्हणतात मला ज्ञान नको, जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम गुण देऊन या. मग मी संसारी असे न वर्तत जेवी जळा माझी पद्मपत्र. काय मागितलं तुकोबाराय? जाणोनी नेणते करी माझे मन. मन म्हणजे काय? अंतःकरण. मनच अंतःकरण आहे. सगळ्यात आपण ज्ञान वाचतो, मला हे करू दे, मला ते करू देत, मला ते करू देत. पण तुकोबाराय ज्यांना सगळं कळतं ते म्हणतात तेव्हा जाणोनी नेणते. जाणते आहेत म्हणून त्या जाणतेपणाचा त्याग करून म्हणताय देवाला मला आता नेणतं कळतं.
का? कारण जाणतेपणा जर गेला नाही तर ब्रह्मत्व प्राप्त होणार नाही. आणि ह्या वृत्तीचा नाश झाल्याशिवाय माणसाला कधीही परमार्थाचं सुख मिळत नाही. उगीच तुकोबाराय म्हटले का, माझी वृत्ती देवा इकडे तिकडे न लावता तुझ्यातच राहू दे. ठीक आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी माझी वृत्ती देवा तुझ्या चरणावरच राहू दे, तुझ्याशीच समरसता त्या वृत्तीला पाहू दे, इतरत्र कुठेही नको. आणिक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. दुसऱ्या कोणत्याही माईक पदार्थांमध्ये माझी वृत्ती नको गुंतायला. का ब्रह्मगोपाळ असं म्हणताय तुम्ही? त्याचं शेवट त्यांनी चिंतन केलेलं आहे. तुका म्हणे ज्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. जे जे कर्म जे जे धर्म या प्रपंचात आहेत ना, ती सगळे काही नाशिवंत आहेत. आणि ह्या तुकोबाने नाशिवंत गोष्टीसाठी परमार्थामध्ये प्रवेश नाही केलेला. तुकोबारांना अक्षय स्थान पाहिजे, ध्रुव स्थान पाहिजे, नित्य पुरुषार्थाची प्राप्ती तुकोबारांना करून घ्यायची. आणि म्हणून वृत्तीचा व्यापार कुठेतरी खंडित करणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय भगवंताला म्हणतात, एक तर माझ्या वृत्तीचा लय कर, नाश कर, किंवा तुझ्या चरणावर तिला अखंडपणे ठेव. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी. अशी अनेक उदाहरणे. ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून साधू संतांनी विशेषतः वृत्ती विचार मांडलेला आहे. तर वृत्ती म्हणजे तुम्हाला कळालं, वृत्ती म्हणजे ज्या माध्यमातून आपण या प्रपंचामध्ये ज्ञान प्राप्त करत असतो, तो ज्ञानप्राप्तीचा व्यापार त्याला म्हणतात वृत्ती. आणि ह्या वृत्तीरहित अवस्थेची प्राप्ती साधूंना होत असते. वृत्ती शब्द कळाला. आता दुसरा शब्द आहे जो पहिला या अभंगामध्ये आलाय, भ्रांती. शब्द ऐकण्यातला आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला आम्हाला याचा अर्थही कळतो. काय भ्रमाभिमा दे का म्हणतो ना तो, म्हणतो काय भ्रमात आहेस का, काय भ्रमभीम झाला का, याचा अर्थ काय? त्याचा सुंदर वर्णन थोडस शास्त्रीय दृष्ट्या बघायला पाहिजे. आपण कीर्तनाला उभे ना, व्यावहारिक गोष्टी नाहीत बोलायच्या जास्त. पंचदशी मध्ये आचार्य एक श्लोक लिहितात सुंदर, यद यथा वर्तते तस्य तथा त्वं भाति मानतः अन्यथा त्वं भ्रमेणेति न्यायोयम सार्वलौकिकः. असा एक श्लोक आहे, सुंदर वर्णन केले. यद यथा वर्तते, जी वस्तू जशी आहे तस्य तथा त्वं, ती वस्तू तशाच स्वरूपात जर तुम्ही ग्रहण केली तर त्याला प्रामाणिक ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान उत्पन्न करून देणारं साधन त्याला प्रमाण असं म्हणतात. कळलं का? यद यथा वर्तते, जी वस्तू जशी आहे
तशाच स्वरूपात तुम्हाला जर करावी तर त्याला प्रामाणिक ज्ञान म्हणतात. आणि प्रामाणिक ज्ञान उत्पन्न करून देणार प्रमाण हे एक साधन. ओके, कळालं? जसं आता मी डोळे उघडले, माझ्यासमोर सुरेखाताई आहे, मी म्हटलं या सुरेखाताई आहेत, हे ज्ञान बरोबर आहे का? बरोबर आहे, प्रामाणिक आहे का? कारण ते खरंच सुरेखाताई आहे. सुरेखाताई आहेत आणि मी म्हटलं ह्या हेमा मालिनी आहेत, मग ते प्रामाणिक ज्ञान नाही होणार, अप्रामाणिक होणार. का? जी वस्तू जशी आहे, जी व्यक्ती जशी आहे तसं ज्ञान मला नाही लागलं. सुरेखाताईंना मी हेमा मालिनी म्हणून पाहू लागलो तर ते मिथ्या ज्ञान ठरेल. बरोबर आहे की नाही? जी वस्तू जशी आहे तसंच तुम्ही त्या वस्तूला ओळखलं त्याला प्रामाणिक ज्ञान म्हणतात. अन्यथा पुढचा शब्द काय सांगितलं? अन्यथा त्वं भ्रमेण इति. जर तुम्हाला जी वस्तू जशी आहे तसं नाही कळालं, दुसऱ्याच स्वरूपात कळालं तर त्याचा अर्थ तुम्ही भ्रमात आहात, तुम्हाला भ्रांती आहे असा त्याचा अर्थ आहे. मग भ्रांतीमध्ये होतं काय? वस्तूचं खरं स्वरूप न कळता वस्तू वेगवेगळ्या रूपात दिसू लागतात. ती मग आपल्या बुद्धीनुसार, आपल्या कर्मानुसार, आपल्या चिंतनानुसार आपल्याला वस्तू दिसू लागते. संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी गावाच्या बाहेर एखादं झाड कुणीतरी तोडलं, त्याला फक्त बुंदा राहिलेला आहे, खोड राहिलेला आहे, आणि मग ते एखाद्या बाईने बघितलं तर तिचा नवरा समजा संध्याकाळी उशिरा येणार असेल तर तिला वाटतं बाबा माझा नवरा चालला त्या लाकडाच्या उलट्याला बघू. ते लाकडाचं बाहेर खोडच आहे, हे त्याचं मूळ तत्वज्ञान, त्याचं मूळ स्वरूप ते खोड आहे. पण एखादी बाई जी नवऱ्याचं वाट बघते तिच्यासाठी ते लाकडाचं खोड काय होईल? नवरा होईल. एखादं बारकं खोड असेल ज्याला घाबरवलं जातं आईवर, हे व्हायला नको, तिथं काय माहितीये का? बुवा आहे तिथं, बुवा म्हणजे असला नाही, हा बुवा घाबरवणार नाही, आदर बुवा आहे तिकडं. आणि ते पोरं पळता 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 समोर ते सुटलेलं झाड बघतो, त्याला काय वाटतं? काय ते घाबर पळून जात. जी भावना अंतःकरणात असेल त्या भावनेनुसार तिथं ते झाड आकार धारण करते आपल्या बुद्धीनुसार. दोरीला पाहून अनेक वेळा असा भ्रम होतो का नाही आपल्याला? दोरीला पाहून साप आहे, ठीक आहे, दोरीला पाहून साप भ्रम झाला चालेल, सापाला बघून दोरी नाही मग विपरीत भ्रम आहे. कळलं का? मग हे याला काय म्हणायचं? भ्रम. जी वस्तू जशी आहे तशा स्वरूपात न पाहता वेगळ्याच स्वरूपात दिसणं त्याला म्हणतात भ्रम. प्रपंच हा खूप मोठा भ्रम आहे. दोरीवरचा साप हे त्याचं उदाहरण आहे. आणि या उदाहरणावरून हा प्रपंच ही तसाच भ्रम आहे असं शंकराचार्य उपस्थापित करतात. कळलं का? दोरीवर दिसणारा साप त्याला आपण काय म्हणतो? भ्रम म्हणतो, मिथ्या ज्ञान म्हणतो, चुकीचं आहे म्हणतो, भ्रांती आहे म्हणतो. तसंच परमात्म्यावर प्रतिभासित होणारा हा प्रपंच ही एक प्रकारचा भ्रम आहे असं वेदांत सांगतो. वेदांत सांगतो काय आहे? भ्रम आहे. हा प्रपंच जो तुम्ही आम्ही पाहतोय ना हा सत्य नाही आहे, हा भ्रमाने निर्माण झालेला आहे. जसं त्या पोराला ते लाकडाचं ओढकं बघून काय वाटतंय? बाजूला पोळा, तसं तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहोत. तुम्हाला आम्हाला सुद्धा काय वाटतंय? हे सगळं सत्य आहे, हे खरं आहे. जळे बुड बुडे असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी महाराजांनी. पाण्यामध्ये जसे बुडबुडे येतात क्षणात असतात, क्षणात नष्ट होतात. आता मी जगन्मिथ्यात्व सांगत गेलो तर माझं कीर्तन अजून लाभेल, तो विषय मांडणार नाही. पण एवढं लक्षात ठेवा, इथं भ्रम म्हणजे एकच गोष्ट सांगायची, जी वस्तू जशी नाही तशा स्वरूपात आपण पाहतोय किंवा जी वस्तू खरं तर अस्तित्वातच नाहीये पण तरी सुद्धा तिला आपण आहे म्हणून जगतोय, हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. आणि याच्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे, वृत्ती झाली, भ्रांती झाली, आणि तिसरी गोष्ट आहे शांती. शांती म्हणजे काय? आपण शांती म्हणजे जे गप्प बसतो, गप्प बसायला त्याला शांती म्हणतात. अत्यंत संकुचित अर्थ आहे. शास्त्रामध्ये एक मंत्र येतो, त्याच्यामध्ये
वेदांताचा अधिकारी परमार्थाचा पुरुष कसा असावा याचं वर्णन करत असताना त्याची काही विशेषण सांगितलेली. शांतो दांता उपरते स्थितिक्षु, त्यातलं पहिलं विशेषण सांगितलेले शांत. तो कसा असावा? शांत असावा. शांत शब्दाचा अर्थ काय होतो? तर असं म्हणता, एखाद्या व्यक्तीने जीवनामध्ये जर ब्रह्मजिज्ञासा केली, परमार्थाची वाटचाल करण्याचा विचार केला आणि कुठेतरी समाधीचं सुख त्याला अनुभवायचं असेल तर त्यासाठी तुमच्या आमच्या सारख्याचं तिथं ऍक्च्युली काम नाहीये. शास्त्र सांगतं ते आपल्याला दादांनी घेतलंय सोबत म्हणून आपण मुक्त प्रवेश मुक्त संचार आपला परमार्थात चाललेला आहे. पण परमार्थाची वाटचाल ही काही सोपी नाहीये. त्यांच्या कृपेने त्यांच्या छत्रछायेकडे आपण प्रवास करतोय. पण याच प्रपंचात परमार्थाचा जो एक मार्ग आहे, या मार्गाचं वर्णन करत असताना शास्त्रांनी सांगितले, शुरस्य भावानिशिता दुरते या दुर्गम पथस्थ कवयो वदंती. हा पथ म्हणजे मार्ग. कसा आहे मार्ग? दुर्गम. दुर्गम शब्द मराठीत वापरला जातो नाही. दुर्गमनम, जिथं जाणं सुद्धा कठीण आहे त्याला दुर्गम असं म्हणतात. परमार्थाची वाटचाल दुर्गम आहे. हे उगा अभंगाती म्हणतात आहे सोपी सर्वावर. अरे नाही बाबा, ते म्हणायला माझ्यासारखं उभं राहून म्हणेल सोपं आहे सोपं आहे. अहो एवढं सोपं नाहीये, एवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी खूप तुमच्यामध्ये ती अधिकार क्षमता पाहिजे. आणि त्या अधिकाराचं वर्णन करत असताना ती साधं सोपं अधिकाराचं वर्णन नाहीये. 4 ओळीची व्याख्या आहे. विधिवत अधीत वेद वेदांगपेन आपाततः अधिगत अखिल वेदार्थो अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा कामे निश्चितवर्जन परस्परम नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त अनुष्ठानेन निर्गत निखिल कल्मषतया नितांत निर्मल स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी, वेदांताचा अधिकारी. 4 ओळीची व्याख्या आहे. त्यातलं एकही विशेषण आपल्याला लागू होत नाही. पण ही अख्खी व्याख्या सोडून द्या. शेवटचा शब्द पहा, साधन चतुष्टय संपन्न प्रमाता. वेदांताचा अधिकारी कोण आहे? प्रत्येक मनुष्य वेदांताचा किंवा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नाहीये. ज्या मनुष्यामध्ये साधन चतुष्टयता आहे तोच फक्त वेदांताचा अधिकारी होतो. काय हो साधन चतुष्टयता म्हणजे? साधन चतुष्टय म्हणजे 4 साधनांनी त्याचं जीवन युक्त असावं. पहिलं आहे नित्यानित्य वस्तू विवेक. दुसरं आहे इहामुत्रार्थ फलभोग विराग. तिसरं समाधी षटकम आणि चौथं मुमुक्षुत्व. त्याचं जास्त वर्णन करत नाही. 4 गोष्टी सोप्या भाषेत सांगतो. वेदांताचा, ब्रह्मज्ञानाचा, परमार्थाचा प्रवास जर एखाद्या साधकाला करायचा असेल तर त्या साधकाकडे 4 गोष्टी असणं गरजेचे. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक पाहिजे. त्याच्यामध्ये ज्ञान पाहिजे. काय नित्य आहे, काय अनित्य आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, कोणत्या मार्गाने मला गेला पाहिजे, कोणत्या कोणता मार्ग मी नाकारला पाहिजे, हा सारासार विवेक विचार जो आहे तो आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात नित्यानित्य वस्तू विवेक. दुसरं जे आहे इहामुत्रार्थ फलभोग विराग, त्याचा आणखी सोपा शब्द म्हणजे वैराग्य भावना अंतःकरणात असायला पाहिजे. कोणती भावना? वैराग्य. कळतो ना सगळ्यांना? माहिती आहे ना? ऐकाय पुरतं तरी माहिती आहे ना? वैराग्य संपन्न नाही. वैराग्य म्हणजे विगतो राग, त्याच्या अंतःकरणातून राग. राग म्हणजे राग नाही मराठीतला, संस्कृतातला राग. संस्कृत मध्ये राग शब्दाचा अर्थ अत्यधिक प्रेम किंवा आसक्ती. ठीक आहे ना? ज्याच्या अंतःकरणातून विषयांची आसक्ती निघून गेली त्याला म्हणतात वैराग्य. प्राप्त असूनही भोगण्याची इच्छा नसणे त्याला म्हणतात वैराग्य. मिळालं नाही म्हणून त्याला नको, त्याला वैराग्य म्हणत नाही. तुम्हाला दिलंच नाही आणि तू हे मला नको, आणि तुला दिलं कोण? तुला दिलंच नाही कोण. मिळाल्यानंतर ते आपलं ठीक आहे. ते वैभव प्रत्येकाला अनुभवायला नाही मिळत. कोणाला मिळतं. ज्याला मिळत नाही त्यांनी म्हणायचं मला आवडत नाही. तुला नाही, तुला एकच ड्रेस आहे. आमचे महाराज चांदी सोन्याचे ड्रेस घालतात का? तो अधिकार, ते वैभव. पण हे वैभव जिरवण्याची सुद्धा भूमिका आहे का नाही? त्याच्यात आसक्त नाहीये. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र
12 वर्षाचा अध्ययन ज्यावेळेस गुरूंच्या घरी केलं, लोक एवढं बदललं होतं की आता राजच व्हायचं नाही म्हणून, मला आता संन्यस्त जीवन जगायचं, मी आता इथं आश्रमातच राहणार, सेवा करून असं म्हणू लागलं. दशरथ झाला, टेन्शन आलं, अरे मोठा पोरगा जो माझ्यानंतर राज्यकारभार चालवणार आणि तो आता म्हणतोय नाही नाही मला ह्याच्यामध्ये आसक्तीच नाही, मी सोडून चाललो सगळं. मग शेवटी गुरूंना बोलवलं. कोण होते गुरु माहितीये ना? वसिष्ठांना बोलवलं आणि मग वसिष्ठांनी तो सगळा उपदेश दिला. तो एक ग्रंथ झाला ज्याचं नाव आहे योग वासिष्ठ. एवढा मोठा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एकच वाक्य सांगितलं, अरे रामा, तू राजा म्हणून सुद्धा जगू शकतो. तुला जसं जगायचंय ना ते जीवन राजा म्हणून सुद्धा जगू शकतो. कसं? अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव, असा उपदेश दिला. काय सांगितलं? अंतस्त्यागी, तू अंतःकरणातून त्याग संपन्न करा, बाहेर जगाला संगी दिसू दे. जगाला बाहेर तू मस्त सुखाचा ऐशो आरामाचा उपभोग घेणारा राजा म्हणून दिसू दे, पण आत नाही शिरायला पाहिजे. अंतः त्यागी बही संगी. रसाव म्हणून भोग किती घेतात? कालच गाडी घेतली संत भूमीवर फिरायला, असत ना कधी गाडी आहे विंटेज का एकदा म्हणजे पाहिजे फिरायला, हा घेतली का? अंतस्त्यागी. वाटलं तर क्षणार्धामध्ये 25 वर्षाचं सोडून यायला तयार होतं. क्षणात सगळं सोडून द्यायला तयार आहे आणि क्षणात वाटलं तर घराचा ताजमहल बांधतो. अंतः त्यागी बही संगी. म्हणून जगाला महाराज मजा करत, अरे तुला काय करणार? वैराग्य नव्हे लेकुराच्या गोष्टी. आमच्यासारखे उभं राहून फक्त हे बांधून बोलतील, पण ते वैराग्य खरंच अंतःकरणात आहे का, ती भावना आहे का, ते बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे वैराग्य म्हणजे नुसती फाटकी तुटकी कपडे घालायची, बिनिस्त्रीची घालेली कपडे घालायची आणि जगामध्ये दाखवायचं आम्हाला काही कशाची आसक्ती नाही, त्याला वैराग्य म्हणत नाही. वैराग्य म्हणजे प्राप्त झालेल्या भोगांमध्ये आसक्त न राहता कधीही त्यांना सोडून देण्याची भूमिका तुमच्यामध्ये असेल. आणि असं वैराग्य रसाळ महाराजांचं मध्ये आपण पाहिलेलं का नाही? मग दुसरं, या मार्गावर जर तुम्हाला चालायचं असेल ना तर दुसरं महत्वाची गोष्ट तुमच्यामध्ये वैराग्य पाहिजे. आता तिसरी गोष्ट ज्याला म्हणतात समाधी षटक, त्याच्यात 6 गोष्टी. समाधी षटक: शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. या 6 गोष्टी. आणि या 6 गोष्टींचा मिळून एक गोळा होतो, त्याला समाधी षटकम असं म्हटलं जातं. त्यातलं पहिलं जे आहे त्याचं नाव आहे शम. शम शब्दाचा अर्थ काय माहितीये? शम म्हणजे अंतर इंद्रिय निग्रह. गुरुजी, ज्याचे डोळे जातील त्याला हात मारणार. शम काय ते कळालं नाही कोणत्या पुढे हात मारणार, दोघेही बघायला मिळेल. शम अंतर इंद्रिय निग्रह. शम शब्दाची व्याख्या काय आहे? इंद्रियांचा निग्रह करणे. इंद्रिय 2 प्रकारचे असतात. एक बाह्य इंद्रिय असतात
आणि एक अंतर इंद्रिय असतं. अंतर इंद्रिय ज्याला आपण मन असं म्हणतो. मनावर नियंत्रण ठेवलं त्याला म्हणतात शम. आणि बाह्य इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं त्याला म्हणतात दम. कळालं का? इकडे म्हणतो ना दम भूक लागली दम. दम म्हणजे याच्यावर दम ठेव. दम घालून बसे अरे बस शांत. दम घालणं म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल करणं. कोणत्या? ज्ञानेंद्रियांवर कंट्रोल करायचं. आणि शम म्हणजे मनावर कंट्रोल करायचं. आता दोन्ही महत्वाचं काय? मनावर कंट्रोल हा अत्यंत महत्वाचा. अनेक वेळा समाजात गेल्यानंतर इच्छा नसतानाही दम दाखवायला काय काय लोकांना दाखवायला का? समाजासमोर महाराज वाटायला पाहिजे ना वेगळा. घ्या महाराज मी नाही खात आतून मग ना त्या घे. म्हणजे इथं त्यांनी काय केलं? दम धरला. पण शम त्याला गीतेमध्ये मिथ्याचार असं म्हटलेलं. इंद्रियाणी संयम्य हे आज ते मनसा स्मरण. जो इंद्रियांवर कंट्रोल करतो पण मनावर आतमध्ये कंट्रोल नसतो त्याला मिथ्याचार असं म्हणतात. अनेक जण करतात हे काय? कोणाच्या घरी जेवाय गेल्यावर लाज गाज चांगले आता आवडलंय खूप. पण वारंवार घेतल्यावर लोक काय विचारतात की लोक लाज असते ना. 2-4 पितळ्या पिलोय अजून मागायचं म्हणजे बरोबर नाही वाटत. काय करायचं? पण लांबून हात दाखवायचा नको असं करायचं. म्हणजे मनात इच्छा आहे पण बाह्य अंगाने समाजाला दाखवायचं की नाही नाही मी त्यातलं नाही, मला तसलं आवडत नाही, मी ते आवडत नाही. आणि मनातून मात्र त्याच गोष्टीचा जप करत बसणं त्याला मिथ्याचार असं म्हणतात. आणि म्हणून जर परमार्थाची वाटचाल तुम्ही करत असाल ना तर तुमच्यामध्ये श्रम आणि दम बाह्य इंद्रिय निग्रही पाहिजे आणि अंतर इंद्रिय निग्रह पाहिजे. का बरं अंतर इंद्रिय निग्रह पाहिजे? कारण ज्याच्या मनावर नियंत्रण करण्यामध्ये जो मनुष्य यशस्वी ठरला त्या अवस्थेला शम असं म्हणतात. आणि शम ज्याच्या जवळ आहे त्यालाच खऱ्या अर्थाने शांत असं म्हटलं जातं. ज्याने अंतरिंद्रिय निग्रह केलाय त्याला म्हणतात शांत. आता कळलं का? तुम्ही एखाद्या लहान मुलाला घरात बसव हे शांत वास ते बसले विचार दिसायला शांत असतो पण आतमध्ये त्याची किती घालमेल चाललेली असते. खरं सांगा एखाद्या मुलाला खूप दंगा करणाऱ्या पोराला हे जर वडिलांनी इथं बसायचं अजिबात हालायचं नाही ते विचार बसतो. दिसायला ते चित्र शांत बसले असं वाटतं पण ते खरंच शांत असतं का? आतमध्ये त्याचं काय काहून चाललेलं असतं. कधी उठ म्हणतात काय म्हणतात आतमध्ये इकडे बघ काहीतरी चालूच असतं. शांत बसतं का? कीर्तनाला बसलेली माणसं खाली खड्डा एवढे खड्डे मारतात शांत नाही बसत हो फडतात लोक 2 तासात म्हणून 2 तास कीर्तन करणार नाही का? सांप्रदायिक तर शांती ही साधी सोपी गोष्ट नाही बरं का? शांती
वाटचाल करणाऱ्या साधकामध्ये अत्यंत महत्वाचं अंग आहे ते म्हणजे समाधी षटक. त्याच्यामध्ये शम पाहिजे, त्याच्यामध्ये दम पाहिजे, त्याच्यामध्ये उपरती पाहिजे, त्याच्यामध्ये तितिक्षा पाहिजे, त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे आणि त्याच्यामध्ये समाधान पाहिजे. हे षटक जर असेल तर त्याच्यामध्ये साधन चतुष्टय आहे. आणि चौथी गोष्ट आहे मुमुक्षुत्व, मोक्षाची इच्छा असणं. या 4 गोष्टींना मिळून साधन चतुष्टय असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारची साधन चतुष्टयता ज्याच्याकडे आहे तोच या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो असं शास्त्रात सांगितलं. आणि म्हणून त्यातलं सगळ्यात महत्वाचं जर काय असेल मन आहे. ठीक आहे ना. इथे म्हणतात प्रसिद्ध असं आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. माणसाच्या बंधनाचं आणि मोक्षाचं कारण हे त्याचं मन आहे. बंधनाला कारणीभूत मनच आहे आणि मोक्षालाही कारणीभूत मनच आहे. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू मन तरी बंधू 84चा. मनाला वाटलं तर ते 84 लाख योनीमध्ये तुम्हाला वारंवार प्रवासालाही पाठवेल आणि मनाला वाटलं तर तुम्हाला या भवसागराच्या पारही घेऊन जाईल. म्हणजे तुमच्या जीवनाची अधोगती असो किंवा ऊर्ध्वगती असो, या दोन्ही गोष्टींना कारणीभूत जर काय असेल तर तुमचं मन आहे. आणि म्हणून या मनाला विषयांपासून परावृत्त करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विषयांपासून हे जोपर्यंत परावृत्त होत नाही तोपर्यंत त्याला शांती लाभत नाही. विठ्ठला आणि म्हणून पहा, तुम्ही पारमार्थिक, आध्यात्मिक किंवा भारतीय दर्शने ज्यावेळेस पाहाल किंवा वेदशास्त्र पुराण इतिहासाधिकांचं अध्ययन कराल, तुमच्या एक लक्षात किंवा साधू संतांचं चरित्र वाचा, साधू संतांचे साहित्य वाचा, या सर्वांनी विशेषत्वाने मनावर अनेक वेळा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने मनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मग तुमचं शांत होणं गरजेचं आहे, मन शुद्ध असणं गरजेचं आहे, मन पवित्र असणं गरजेचं आहे. का हो वारंवार सगळ्यांच्या माध्यमातून मनावर, हे आता सांगितलं, मन मनुष्याचं कारण आहे, बंधनाचं आणि मोक्षाचं. त्याविषयी सुलभ बोलायचं, तुमच्या जीवनातील उत्कर्षास कारणीभूत ही मनच आहे आणि तुमच्या जीवनातील अधोगतीलाही कारणीभूत तुमचं मन आहे. आणि म्हणून या मनाला व्यवस्थित ठेवणं, शांत ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर का? आता एकच वस्तू जीवनातील परस्पर विरोधी 2 घटकांना कशी काय कारणीभूत ठरू शकते, मी एक दृष्टांत नेहमी सांगत असतो. तेवढा एक दृष्टांत सांगतो आणि पुढे सरकतो. तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो, आपल्या प्रत्येकाच्या घराला एक कुलूप असतं का नाही? कुलूप, एक कुलूप असतं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर सगळे निघता तेव्हा दरवाजा बंद करता, कडी लावता आणि कडी लावल्यानंतर त्याला काय करता? कुलूप लावता. कुलूप लावल्यानंतर काय करता? कुलूप लावता म्हणजे काय करता? ती जी तपकडी असते ती आज घालताना ती एक चावी फिरवता आणि चावी खिशात घालून जा. काय झालं? कुलूप लावलं. कुलूप लावलं कशाने? चावी. नंतर बाहेरून काम करून जेव्हा येतात तेव्हा काय करता? चावी काढता. कोणती? तीच चावी काढता का दुसरी असते उघडायला? तीच चावी असते. आणि त्याच चावीने पुन्हा काय करता? कुलूप. ज्या चावीने कुलूप लावलं त्याच चावीने कुलूप उघडले. उघडणं आणि लावणं दोनही क्रिया एकाच चावीने घडलेल्या. फरक काय? फक्त दिशेचा फरक. तुम्ही कोणत्या दिशेला फिरवताय त्याच्यावर त्या कुलूपाचं गणित बसलेलं आहे. तुम्ही जर असं फिरवलं तर ते कुलूप बंद होईल. तुम्ही जर असं फिरवलं तर तुमचं कुलूप. आता तुमचं मनही तसंच आहे. तुम्ही इकडे फिरवलं तर तुम्ही या मार्गाचे अधिकारी व्हा आणि हे सोडून दुसरीकडे कुठे फिरवत गेलं तर मात्र तुम्हाला ते अधोगतीला नेल्याशिवाय राहणार. म्हणून तुमचं मन जे ते इथे ठेवा.
एकाच चावीने कुलूप उघडलंही जातं आणि बंदही होतं, तसं एकाच मनाने जीवनाचं कल्याणही होऊ शकतं आणि जीवनाची अधोगती सुद्धा होऊ शकते. मनोराजा एकंदरीत चिंतनातून आपल्याला एवढं कळालं की मनाला शांत करणं गरजेचं आहे आणि मनाला शांती मिळणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही बरं का. आपल्याला वाटतं हे मिळालं तर मी शांत होईल, ते मिळालं तर शांत होईल, पण ती आपली शांती क्षणिक भराची असते. एखादा भुकेला असेल, त्रस्त असतो, त्याला पोटभर खायला दिलं आता शांत वाटत, पण ती शांती किती वेळाची? 4-5 तास. पुन्हा त्याला भुकेची बाधा निर्माण होऊ शकते. अशी शांती कामाची नाही. ही शांती नावाची अवस्था अशी आहे, अंतर इंद्रिय निग्रह असा करायचा की पुन्हा ती वृत्ती, पुन्हा ते मन इतरत्र कुठेही जायला नाही पाहिजे. नित्य निरंतर शांतीची अवस्था प्राप्त होणं गरजेचं आहे आणि मग अशा प्रकारची अवस्था या परमार्थाची वाटचाल करणाऱ्या साधकांना गरजेचं आहे. तर आता तुम्हाला भ्रांती, शांती आणि वृत्ती या तीनही गोष्टी सांगितल्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या 3 गोष्टींचं वर्णन आलेलं आहे. तर आता अभंगावर चिंतन करण्या अगोदर त्यातल्या पारिभाषिक पदांचा अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणून या 3 गोष्टींवर चिंतन करू. आता जी भ्रांती, शांती आणि वृत्ती या 3 गोष्टी मानल्या, ह्या 3 गोष्टी कोणाकडे असतात आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचं वर्णन तुकोबारायांना करायचं. तर थोडंसं आपण मागे जर गेलं मागच्या अभंगावर, की ज्या अभंगामध्ये तुकोबारायांनी गेली त्याची जाण ब्रह्मतोची झाला अंतरिणीवाला पूर्णपणे या अभंगावर विश्लेषण केलेले. त्याच्यामध्ये समाधीची अवस्था, समाधीचं सुख उपभोगणाऱ्या साधकाचं जीवन कशा प्रकारचं असतं, त्याचं अंतःकरण कोणत्या स्थितीला प्राप्त होतं, त्याच्या अंतःकरणाचे भाव हे सामान्यतः माणसाला कळत नाही. जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो असं म्हटलेले. आता त्याचं वर्णन मी अधिकच करत नाही, पण तुकोबाराय इथं महत्वाची गोष्ट सांगतात की जो समाधी सुखाला प्राप्त करतो, माऊलींसारखा तो समाधी सुखापर्यंत पोहोचलेला आहे, निर्विकल्प समाधीचा अनुभव त्याने घेतलेला आहे. तो निर्विकल्प समाधी स्थितीला पोहोचल्यानंतर ज्या वेळेस अशा विभूती समाधी स्थळी पोहोचतात तेव्हा त्यांची अवस्था काय होते, तर गेली त्याची जाण आणि ब्रह्मत्वाला प्राप्त होतात. जाणतेपणा निघून जातो आणि ब्रह्मत्वाची प्राप्ती त्यांना होते. गेली त्याची जाण ब्रह्मतोची झाला अंतरी निवाला. शब्द काय आपण निवाला, निवणे म्हणजे कशासाठी निवाला होता म्हणजे शांत झाला. कुठे शांत झाला? अंतरी निवाला. कसा? पूर्णपणे. शब्द महत्वाचे शब्द विशिष्ट असतात. अंतरी निवाला किती? 4-5 तासापुरता नाही, पूर्णपणे. आणि जो अंतरंगामध्ये पूर्णपणे निवाला आहे ना, त्याचं स्वरूप, त्याची ख्याती, त्याचं चरित्र मग कोणालाही कळत नाही बरं का. तुमच्या आमच्याला नाही कळत. आपण अंतरी प्रेम
कैशा रीती त्याची आता स्थिती सांगतो मी म्हणजे तुकोबर तू कुणीही सांगू शकत अरे तुकोबर पूर्ण ते जाणती जे तैसे असती तुका म्हणे क्रांती तुझी आला. ठीक आहे, आपण फक्त ग्रंथातल्या गोष्टी सांगू शकतो, अनुभवाच्या नाही सांगू शकतो. मग तुकोबाराय म्हणतात की ज्या जो अंतरंगामध्ये पूर्णपणे निमालेला आहे त्याचं मी आता सांगतो तुम्हाला, ओळख सांगतो. पूर्णपणे झाला राहतो कैशा रीती त्याची आता स्थिती सांगतो. कसा राहतो माहिती का तुम्हाला? सांगतो मी तुम्हा ऐका. काय? मनोगत. मनोगत म्हणजे त्याच्या मनामध्ये काय मनोगत, हे त्याचं मनोगत सांगतो. मनोगत म्हणजे ती उभं करून बोलायला होते त्याला मनोगत नाही, कोणी मनोगत वेगळं सांगतो मी तुम्हाला ऐका. मनोगत राहतो मूर्खवत जगा माझा. मूर्ख म्हटलेले कोणाला? कोणाला मूर्ख म्हटलेले? समाधीचं सुख अनुभवणाऱ्याला राहतो मूर्खवत. पण कुठे? जगावाजी. गुरुजी कळालं का? राहतो मूर्खवत जगावाजी. जगात मूर्खवत राहतो. तुकोबर आहे त्यांना मूर्ख म्हणत नाही, जगातले म्हणतात. जगात कोण आहे? जगात कोण आहे? जगात आपण आहे आणि आपल्यात तसला एक शहाणा येतो. मूर्ख कोण होणार? 100 मूर्खांमध्ये एक शहाणा आला 101 वा. बहुमताचा आकडा कोणाकडे? कोणी विचारलं तर 100 हे येणे हो त्याला कळत नाही कसं राहायचं. 100 मूर्ख आहे, एकच शहाणा आहे. पण बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळे खरा शहाणा आहे ना तो मूर्ख ठरतो. बरोबर बरोबर अनुभव आहे सुरेखा ताई. खरंय म्हणताना जो भाव त्यांच्या चेहऱ्यावर त्या अनुभवाचं राहतो मूर्ख होत जगात. आणि किती पण माहिती आहे का जगात पिशाच. जगातील लोक त्याला काय म्हणतात? पिशाच. पिशाच म्हणजे काय? झपाट केला. दुसरा एक आला होता ना पिक्चर. नाही झपाटलेला चला दुसरा आला होता ना पछाडलेला. अरे असं प्रमाण द्यायला हे नवीन प्रमाण. झपाटलेला जुनं प्रमाण ते बाबांनी तर पछाडलेला. हे का नाही? पिशाच. जगात पिशाच पण अंतरी जगात वेळा. अंतरंगामध्ये जग वेळे. ही स्थिती आहे. स्वतः शास्त्रामध्ये सांगितलेले की जीवन मुक्त जे असतात समाधीचं सुख ज्यांनी अनुभवलेले गेली त्याची जाण या स्थितीला जे प्राप्त झालेले त्यांचं वर्णन करत असताना शास्त्रांनी ते कसे असतात हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता जर तुम्हाला एखाद्याची ओळख करून द्यायची असेल, एखाद्याची खूण सांगायची असेल तर खूण सांगताना अनोळखी व्यक्तीची अनोळख्या माणसाची खूण सांगत असताना ती खूण तुमच्या ओळखीची पाहिजे. जसं एक शास्त्रात एक उदाहरण येतं. नीलगाय असते माहिती आहे तुम्हाला? नीलगाय. नीलगाय असते. ती कशी असते दिसायला? गायीसारखी. नीलगाय कशी असते? गायीसारखी असते. मग जंगलात एखादा कोणी मुलगा चालला असेल आणि सहज त्याला विचारलं की जंगलात खूप नीलगाय असतात बरं का, ती कसली असते हो? अरे आपल्या गायीसारखी असते. काय म्हणतो आपण त्याला? गायीसारखी असते. मग तो जंगलात गेला, त्याला समोर नीलगाय दिसली. नीलगाय त्याने जीवनात पहिल्यांदाच पाहिलेली आहे, त्याला माहित नाही हे काय, पण त्याला आठवलं. काय सांगितलंय? गायीसारखा दिसणारा प्राणी पण गाय नाही, तो नीलगाय असतो. त्याला लगेच ज्ञान होतं.
मग आता जगामध्ये जीवनमुक्त ब्रह्मज्ञानी समाधीचं सुख अनुभवणारे कसे असतात आता सांगायचं. मग सांगायचं म्हणजे आता असं काहीतरी सांगायला पाहिजे की जे आपल्याला कळे, सहज कळे. कारण त्यांच्या अंतर्गत गुन्हा जे असतात ते काही नाही की आपण मोठे शहाणे नाही, म्हणून आपल्याला कळेल, वळेल, समजेल, उमजेल अशा प्रकारच्या खुणा कळायला पाहिजेत. म्हणून तुमच्या आमच्या अज्ञानी लोकांसाठी जीवनमुक्त अवस्था वर्णन करत असताना, समाधीचं सुख अनुभवणाऱ्या माणसाचं वर्णन करत असताना शास्त्राने सांगितलं ते कसे असतात माहितीये का तुम्हाला? त्यामध्ये काम करा, 3 कॅटेगरी तुम्हाला सांगतो, त्या तिन्ही एकत्रित करा, ते मिळून जे रसायन तयार होईल तो समाधी सुख अनुभवणारा ब्रह्मज्ञानी. कोणत्या? बालोन्मत्त पिशाच. काय सांगितलं? बाल, उन्मत्त आणि पिशाच. बाल म्हणजे लहान मुलगा आहे का नाही? त्याला कीर्तनात बसवला, तुमच्यासारखे शांत बसणारे का? नाही. तो वेगळ्यासारखं करणार, तिथून उठणार, तिथं जाणार, तिथं जाणार, इथं जाणार, तिथं जाणार. का? घरात पाहुणे आले, आपण त्याला किती वेळा आधी समजावले असं, पाहुणे आले शांत बसायचं, इकडं तिकडं करायचं नाही, पाहुण्याला त्रास द्यायचा नाही. गप्पा ऐकतं ते, पण आले की सगळं विसरून लहान पोरांची बघा का? त्यांना कळत नाही. हो, तुम्ही आम्ही शहाणे आहोत, ते शहाणे नसतात जास्त आपल्यासाठी, ते वेगळे असतात. म्हणून त्यांना कसं राहावं, कसा व्यवहार करावा पाहुणे आल्यानंतर त्यांना कळत नाही. ते आपल्या मनमर्जीचे मालक असतात, वाटेल तसं राहतात. कोणी निंदा, कोणी वंदा, त्यांचं त्यांचं खेळणं चालू असतं. बरोबर की नाही? लहान पोरांना कळत नाही. उन्मत्त, उन्मत्त म्हणजे वेळा, वेळ्याला समजावलं, बाबा कीर्तन चाललंय, शांत बस ना, ऐकणार का? वेड्याचा अनुभव तुम्हाला माहितीये, आम्हाला विशेष आहे का? अनऑफिशियल वेड्यांचं इस्पितळ संत होते. कोणाला काही त्रास झाला, लोक तिथे थोडस बिघडलं की आवाजाकडे येतात, ते बरे करतात काही नाही. तर त्यावेळेस आम्ही करामती पाहिल्यात एकेकाची. रात्री 2 वाजता चोर, 2 वाजता मोटार चालू करायची, लाईटी बंद करायच्या, 2 वाजता वरडायचं, 2 वाजता पूजा सुरू करायची, भजन सुरू करायचं. त्यांना कळत नाही. हो, रात्री 2ची म्हणजे झोपायची वेळ आहे. आपल्यासारख्या शहाण्याला कळतं, वेळांना कुठे काय येणार? बरोबर की? त्यामुळे ते बिचारे काय करतात? काही करतात, त्यांच्या बुद्धीने त्यांना जे वाटत ते करतात. बरोबर? त्यावेळेस आता महाराजांनी म्हणलं ना गप्पावर तिथं, महाराज म्हणजे म्हणून मिनिटभर बसतात, नाही कळत लक्षात का? त्यांना ते राहत नाही, कळत नाही. बाल, उन्मत्त आणि तिसरा पिशाच. पिशाच म्हणजे तेच झपाटलेला, पिछाडलेला, ज्याच्यात काहीतरी शिरले शिरलं किंवा त्याला कळतं का? बायकांच्यात विशेषतः शिरतात देव्या, त्यांना कळतं का? काहीच कळत नाही त्यांना. त्यांचं बोलणं, चालणं, वागणं सगळं बदलतं का? कळत नाही. आता असा एक बाप, एक उन्मत्त आणि एक पिशाच, हे तिघं एकत्रित केल्यानंतर जे रसायन तयार होतं ना, त्याला म्हणतात समाधीचं सुख अनुभवणारा जीवनमुक्त. विठाला कानोन्मत्त पिशाच. आता असली तिघं एकत्रित आल्यावर आपल्यासारखे काय म्हणणार त्याला? हे येडे ते, बरोबर. आणि म्हणून जगात पिशाच, अंतरी शहाणा. आणि ही अवस्था त्याला का मिळाली माहितीये का? कारण तो सदा ब्रह्मी जाणा निमग्न, तो निमग्न आहे, निश्चयेन मग्न, निश्चित रूपाने तो मग्न आहे. त्याला निमग्न म्हणतात. निश्चित रूपाने तो मग्न आहे म्हणजे आसक्त बुडलेला आहे, आकंठ बुडलेला आहे. कुठं? ब्रह्म्यामध्ये. त्या ब्रह्मसुखामध्ये तो एवढा आकंठ निमज्जित झालेला आहे की त्याला व्यावहारिक जग कळतच नाही. मी कुठेतरी कथा ऐकली होती, असाच एक जीवनमुक्त रस्त्याने चालला होता. म्हणजे त्यांचं किती त्यागी जीवन आहे, किंवा कोणत्या प्रकारची ममत्व भावना त्यांच्यामध्ये नाही. रस्त्याने चालला होता, एक कुत्रा आला आणि त्याची मांडी फाडू लागली. ते बिचारा तसंच चाललं.
काही नाही. थोडं पुढे गेलं, कुत्र्यांनी लचके काढले पायाचे, पिंडीचे लचके काढले, रक्त वाहू लागलं, पायातली पूर्ण रक्त वाहत होतं, रस्त्याने सगळं रक्त वाहत होतं. मग एक दोन माणसं म्हणले, महाराज पायाला कुत्र चावतंय, कुठं लक्ष आहे? म्हणजे काय आलं, पायाला कुत्र, ते पाय झालं कुत्र झालं, मला काय करायचं? काय म्हटले? कुत्र पायावर जावतंय ना, मग पायाचं आणि त्या कुत्र्याचं चाललंय, मी कशाला मध्ये भाग पडू त्याच्या? तेवढा तरी वेळ मी त्याचं का लक्ष देऊ तिथं? ही अवस्था आहे, ही अवस्था आहे. आपण साष्टांग दंडवत महाराजांना घालायचं म्हटलं तर पुढं व्यवस्थित आहे ना बघतो, कपडे खराब नाही व्हायला पाहिजे, हे का नाही? महाराजांनी म्हणून तो बघा ना, लोटांगण घालताना लोकांचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या इथं काय करतात, लोटांगणाच्या कळवळी बिळवळ टाकतात का, लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे. आता आपल्याला कधी अवस्था प्राप्त व्हायची असेल, आपण कपड्यांवर विचार करतोय एवढा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा ही अवस्था खूप विचित्र आहे. रागविषाचांतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणारे निमग्न तो सदा जैसा करता अंतर भाष्य भेद वेगळा वेगळा देवी असती हृदय ग्रंथ त्याची न कळे कवना, न कळे कवना त्याचे हेची वर्म, त्याचं वर्म, त्याचं अंतरंग हे नाही कोणाला कळत. अहो कोणाला कळत नाही म्हणल्यानंतर तो अत्यंत अज्ञात विषय आहे का? नाही नाही, कोणाला कळत नाही म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यांना कळत नाही, कळतं की ते समजणारे सुद्धा आहे. कोण आहे ते? योगी जाणे वर्म, गुण त्यांची गुण. कोण? जे त्यांच्यासारखे असतात ना त्यांनाच कळत, बाकीच्यांना कळत नाही. ही सत्य परिस्थिती. याचा एक दृष्टांत सांगतो. शृंगेरी आपल्या शंकराचार्य जे आदिशंकराचार्य होते, आदिशंकराचार्यांनी आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आणि जीवनमुक्ती ब्रह्मज्ञानाचा मार्ग समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 4 दिशेला 4 मठांची स्थापना केली. त्यातला दक्षिण दिशेचा जो मठ आहे तो दक्षिणामनाय पीठ शृंगेरी, तिथे कर्नाटकामध्ये शृंगेरी, तिथे तो मठ आहे. आणि शंकराचार्यांच्या पश्चात त्यांनी तिथं आचार्य परंपरा कायम ठेवली. एक कोणीतरी शंकराचार्य म्हणून त्या गादीवर बसतं आणि धर्माचा उपदेश देत राहतात. तर आता जे स्वामीजी आहेत त्यांच्या एक 4 पिढ्यामागचे म्हणजे 4 अगोदरचे स्वामीजी ते या पिशाच्या अवस्थेला प्राप्त झाले होते. कालोन्मत्त पिशाच्या अवस्था त्यांना प्राप्त झाली. आणि मग कसं आहे, ज्यावेळेस एका मठाचं शंकराचार्य पद तुम्ही भूषवत असता त्यावेळेस तुम्हाला काही नियम कायदे काढून पाळावे लागतात. मठाचं स्वामी म्हटल्यानंतर त्या मठाचं एक महिमा असते, एक प्रतिष्ठा असते, त्या प्रतिष्ठेनुसार तुम्हाला राहावं लागतं. तर आता हे बिचारे समाधी सुखामध्ये अत्यंत ओसांडून वाहत होता त्यांचा आनंद, जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झाले होते. त्यांना ते मठाचे नियम कायदे काढून काही कळत नव्हते. ते कुठेही बसायचे, काही करायचे, हसायचे, रडायचे, समाजात बसायचे, म्हणजे त्यांना कळत नव्हतं. ते त्या नादात होते. पाय झालं कुठं झालं, मला काय करायचंय ते स्वरूपात. मग तेव्हा तिथले शहाणी लोक आपल्यासारखी ते महाराजांना सांगायचे, महाराज वेड्यासारखं वागू नका. शहाणी माणसं सांगायची महाराजांना, महाराज वेड्यासारखं वागू नका, हे वागणं चांगलं नाही मठासाठी. महाराज आपल्याला म्हणायचे, होय का, मग कसं वागवत असं, बार बार उद्या प्रयत्न, उद्या पुन्हा तसंच. महाराज काय समजत का समजना, पण त्या मठामध्ये एक कोणीतरी चांगला शहाणा माणूस होता. त्याला वाटलं हा काही डोक्यावरचा परिणाम नाहीये, त्याचं जे हे वागणे हे डोक्यावरचा परिणाम म्हणून असं वागत नाहीये, हा अंतःकरणाचा परिणाम. आणि म्हणून ती जर अवस्था ओळखून घ्यायची असेल तर मग कसा कोणीतरी गाठायला पाहिजे. आणि ही मंडळी मग त्यांनी सांगितलं की आपले महाराज डोक्यावर परिणाम झालेले नाहीये, त्यांच्या अंतःकरणावर परिणाम झालेला आहे. ते त्या समाधीचं सुख अनुभवत आहे, त्याच्यामुळे आपल्याला तसं वागून जमणार नाही. त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जायची गरज नाही, उलट ते मेंटली आता सगळ्यांना चांगले ठीक आहे. मग काय करायचं, म्हणजे तसा माणूस कुठे येणार. मग त्यावेळेस असं म्हणतात
की आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे, त्या गणेशपुरीच्या बाजूला कुठेतरी. तिथं पूर्वीच्या काळी खूप लोक जंगल वगैरे आहेत आणि तिथं खूप लोक तपश्चर्या करायची त्या काळात. मग त्या अशा एक 4-5 माणसाला गाठून महाराजांबद्दल विचारावं या विचाराने शृंगेरी पीठाची काही मंडळी महाराष्ट्रामध्ये त्या गणेशपुरीला गेली आणि गेल्या वज्रेश्वरीच्या आसपासच्या जंगलामध्ये गेली की अशी माणसं शोध झाली. ते बिचारे जंगल होतं ना, ती 200-250 वर्षांपूर्वीची गोष्ट. जंगल होतं, त्यांनी खूप फिरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जंगलामध्ये एकही साधू संन्यासी मिळाले ना. वैतागून संध्याकाळ झाली होती, बसले एका ठिकाणी एका झाडाखाली. तर काय करायचं, महाराजांची अवस्था इतकी वाईट आहे. त्यांच्या अवस्थेबद्दल ज्ञान प्राप्त करून घ्यावं म्हणून आपण सांगण्यावरून इथं आलो. पण दिवसभरात आपल्याला एक तसा धड मिळाला नाही माणूस जो आपल्याला उपदेश देईल. आता काय करायचं महाराज, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. एवढ्या म्हणेपर्यंत जाणवणी जर पडलं, जाणवणी जर 10 दिवशी खाली पडलं, ते उठलं ना आलं 2 मुस्काळीत मारल्या बसलेल्यांच्या. त्यांनी काय केलं, जाणवणी पडलं तेही येतच होत. उठलं आणि बसलेली जी माणसं होती ना त्यांच्या 2 मुस्काळीत म्हणजे एकच वाक्य म्हणलं, अरे गाढवानं तुम्हाला काय समाधी सुख करणार. काय म्हणलं, गाढवांनो तुम्हाला समाधी सुख काय करणार. जीवनमुक्ताची अवस्था तुम्ही समजणे इतकी मोठी झाला नाही आणि तुम्ही त्यांना वेळ म्हणता. एवढं म्हणलं काय होतं. तुला विचारायचं, एक जण म्हणलं त्यांनी सांगितलं की शृंगेरी डोक्यावर परिणाम झालेला माणूस आणि त्याचं महत्व इथला माणूस सांगतोय वज्रेश्वरीतला. हे कनेक्शन बारीक आहे. तोची एक झाला असं म्हणतो ना, तोची एक झाला कुठे, त्रैलोक्यात एकत्वाला प्राप्त झालाय. दुसरं कोणी त्यांच्या दृष्टीने राहिलं नाही. प्रत्येक जीव हा स्वस्वरूप मानण्याच्या स्थितीला प्राप्त झालेले. आणि म्हणून हे सांगण्यामागचं कारण काय की अशा प्रकारची एक अवस्था शृंगेरी स्वामीचं म्हणजे तुम्हाला काय, मी सांगण्यामागचं कारण काय म्हणजे ती जी बालोन्मत्त विषयाची अवस्था असेल ती अवस्था अशी तशी मिळत नाही. अशी तशी मिळत पूर्णपणे राहतो काही सारी ती त्याचे असतात. सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत राहतो मूर्खवत जगामध्ये. आणि ही अवस्था समजून घ्यायची असेल तर ती तुम्हाला आम्हाला समजणार नाहीये. ती अवस्था समजून घ्यायची असेल तर त्यांच्या सारखाच कोणीतरी लागतो. कुण ते जाणती जे तैसे असती. त्यांच्या सारखं असेल तरच त्याला त्यांचं तैसे असती. बघा आपण नित्य पाठावरच बोलतो. कुण ते जाणती जे तैसे असत. कुण त्यांनाच कळते जे त्यांच्यासारखे असतात. पण कोणती गुण, काय गुण आहे योग्यांना ओळखण्याची, जीवनमुक्ताला अनुभवण्याची, संतांना ओळखण्याची गुण काय आहे ती सुद्धा आपल्या नित्यपाठात सांगितली. काय, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खून जाणती हे. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, ज्याला अंगुष्ठ प्रमाण रूप दिसतंय. काय दिसतंय, अंगुष्ठ प्रमाण रूप दिसतंय तो अनुभवी. आणि ती खून आहे. तुम्हाला दिसतं का अंगठ्या एवढं रूप. अंगुष्ठ प्रमाण म्हणजे काय, अंगठ्या एवढं रूप. अंगठ्या एवढं रूप म्हणजे काय, त्याचं काय आहे विशेष. उपनिषदामध्ये असं म्हणतात
भगवान परमात्मा सर्वत्र व्यापलेला आहे, सर्व व्यापक आहे. हे ना, विठ्ठल जडी स्थळी भरला असं आपण म्हणतो. भगवंत नाही अशी जागाच नाहीये, बरोबर आहे. यद्यपि भगवान परमात्म्याचं अस्तित्व सर्वत्र आहे, पण त्याला प्राप्त करण्यासाठी विशेष एक जागा आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी विशेष एक जागा आहे की ज्या जागी तुम्हाला पोहोचायचंय आणि त्याचं दर्शन घ्यायचं. आणि ती जी जागा आहे ना, ती कुठे माहिती का तुम्हाला? तुमच्यामध्येच आहे. उगीच म्हणतात ना ते भावगीत होती ना, कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी हृदयात. कुठे राहिला? पत्ता सांगितलंय ना, कुठे सांगितलं? हृदयात भगवंत राहिला. भगवंत कुठे आहे? त्याचं अस्तित्व कुठे आहे? तो सगळ्या शरीरात आहे, पण त्याला जर प्राप्त करायचं असेल ना, तर तो हृदयात आहे. आणि हे मी सांगतोय असं नाहीये, त्याला म्हणतोय अंगुष्ठ मात्र हा पुरुष मध्ये आत्मनि तिष्ठति ईशानुभूत भव्यस्य सैवाद्य सौष्वः असा एक मंत्र. त्या मंत्रातून काय सांगितलंय? अंगठ्या एवढा पुरुष या देहामध्ये हृदयामध्ये निवास करतोय आणि अंगठ्या एवढ्या असणाऱ्या त्या पुरुषाला पाहणे हे जीवाचं कार्य. तुम्ही आम्ही जन्माला त्याच्यासाठी आलेलो आहे. अंतर्मुख व्हायचंय. काय व्हायचंय? अंतर्मुख व्हायचंय आणि अंगठ्या एवढ्या पुरुषाला आपल्याला पाहायचंय. हे कोण सांगताय? तुकोबारे म्हणताय. काय? तयारीचे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी गुण जाणे. पण ही गुण सगळ्यांना कळत नाही. अंगठ्या एवढ्या भगवंताचं रूप तुम्हाला आम्हाला दिसत नाही. ते जर पाहायचं असेल तर त्यासाठी तशा प्रकारची साधना, तशा प्रकारची साधन चतुष्टय संपन्नता आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून या भगवंताच्या स्वरूपाला जर पाहायचं असेल तर मग काय करणं? आता आपल्याच 12 अभंगाची पूर्ण जर मालिका पाहिली तर त्याच्यात तुम्हाला त्याच्यातल्या अनेक अशा गोष्टी दिसतील. आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. हे आत्मसुख जे सांगितलंय ना, जे घ्यायला सांगितलंय, याविने चावटी करू नका म्हटलेले. जीवनामध्ये आत्मसुखाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आणि आत्मसुख म्हणजे काय? तर अंतःकरणात असणाऱ्या त्या अंगुष्ठ मात्र पुरुषाला पाहणं. आणि मग अंगुष्ठ मात्र पुरुषाला जर पाहायचं असेल, ते आत्मसुख जर अनुभवायचं असेल, तर आत्मसुख अनुभवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? करू नका काही, संत संग धरा, सत्संग धरावा लागेल. आता ही पूर्ण मालिका जुळवत नाही, पण आता एवढं लक्षात आलं की जीवनामध्ये समाधीचं सुख जर अनुभवायचं असेल तर आपल्याला एका स्थितीला प्राप्त होणं गरजेचं. अशी स्थिती की जी फक्त आणि फक्त त्यालाच कळते जो तिथं पोहोचले, दुसऱ्या कोणालाही कळत नाही. पूर्ण ते जाणती जे तैसे असती. आणि मग त्यांना सोडून जे बाकीचे, त्या बाकीच्या सगळ्या लोकांना तुकाराम महाराज दुजिया या शब्दाने सांगतात. योग्याला योग्याचं ज्ञान होतं, योग्याला योग्याचं स्वरूप कळतं. बरोबर? प्रत्येक जण आपापल्या जातीचे बरोबर ओळखून काढतोच काय? बरोबर? जातीचे म्हणजे तुमचा रस कशात आहे, तुम्ही कशात आहे, काय करता. आता आपला संप्रदाय एवढा मोठा आहे, पण जर एक गवंडी असेल तो बरोबर दुसऱ्या गवंड्याला गाठतो. गायक गायकाला गाठतो. गायक वाला इथं श्रोत्यात येऊन बसत, तो बरोबर आपली जागा बाहेर का आहे ना. जातीचा एक आनंद असतो. गायकत्व जात, इथं मी दुसऱ्या जाती बोलत नाही. का? तर ते असतं. तसं योगीच योग्याला ओळखू शकतात. आणि योग्याला सोडून जर योग्याची परीक्षा करायचा विचार आपल्यासारख्यांनी केला तर आपल्याला मात्र ते अजिबात कळणार नाही. त्यांचं स्वरूप, त्यांचं ज्ञान, त्यांची व्याप्ती, त्यांची महनीयता
की आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांना विशेषत्वाने सांगायचंय की जर तुम्हाला समाधीचं सुख अनुभवायचं असेल, समाधी सुख घेणाऱ्या साधू संतांचं चरित्र समजून घ्यायचं असेल, तर तुमच्यामध्ये काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या गोष्टी समजावून देण्यासाठी या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी 3 महत्वाचे मुद्दे समोर मांडले. एक भ्रांती, एक शांती आणि एक वृत्ती. विषय काय चाललाय? जीवनमुक्त, त्याचं स्वरूप, त्याचं समाधी सुख. आणि या समाधी सुखाचं वर्णन करत असताना हे समाधी सुख त्यांना मिळतंय, त्याचा अनुभव तुम्हाला नाहीये. पण तुम्ही दुजा भावाने पाहत असाल तर तुम्हाला भ्रम होईल. तुम्ही भाविक म्हणून त्यांना पाहत असाल तर तुम्हाला शांती प्राप्त होईल. आणि जो भ्रमाच्या आणि शांतीच्याही पलीकडे जाऊन स्थिर झालेला आहे तो साधू स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे 3 जण सांगितले. एक अत्यंत अन्य लोक आहेत जे भ्रमातच राहत आहेत. एक मध्यम अवस्थेतले भाविक लोक आहेत ज्यांना भ्रम नाही आणि वृत्ती सुद्धा त्यांची अस्तित्वात आहे. अशी जे भाविक लोक आहेत तुमच्या आमच्यासारखे. तुम्हाला आम्हाला काय आहे? समाधीचं सुख आहे? अजिबात नाही. पण तरी आनंदीला आहे. कशाला आले हो? सगळे आल्यात म्हणून आले, एकादशी म्हणून आले. बरोबर. विशेष काय तुम्ही लक्ष प्राप्तीसाठी नाही माऊलींसारखं ते सुख अनुभव येणार आहे का आपल्याला? पण बरं आहे 1.5 लाखाच्या समाजातली 150 लोक तरी इथं आले. बाकीचे घरीच आहेत. ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतील? दुजियाला भ्रांती, भाविकाला शांती आणि साधूची ती वृत्ती हे लीन झालेले, त्यांच्या वृत्त्या लीन झालेले, हे परमात्म्यामध्ये तल्लीन झालेले, अशा अवस्थेला प्राप्त झालेले. कशा अवस्थेला? जळात आटले लवण जायचे, त्या स्थितीला हे गेलेले. आपलं सौभाग्य आहे की ह्यांचं ब्रह्मत्व, ह्यांचं साधुत्व हे आपण समजतो. आपण ज्ञानोबांना मानतोय, दादांना मानतोय, म्हणून या समाधी सोहळ्यात उपस्थित. अण्णांचं मार्गदर्शन स्वीकारलंय म्हणून आज आपण उपस्थित आहे. आणि म्हणून इथे असेपर्यंत का होईना आपण शांत आहात ना? शांत आहात ना? शांती आहे का नाही? शांती काय? अजून थोडा वेळ चाललं तर झोपलो होते. सुषुप्तीतच पोहोचतो, सुषुप्तीच्या स्थितीला पोहोचतो. आणि मग जे इथेही पोहोचले नाहीयेत त्या अवस्थेचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात की काही लोक आहेत त्यांना हे कळत नाही. ते भ्रमातच राहतात आणि भ्रमातच मरतात. दुजियाला भ्रांती, भाविकाला शांती, साधूची ती वृत्ती. म्हणजे साधू मध्ये शांती नाही आणि भ्रांती नाही. बघा, शांती सुद्धा नाही सांगितलं आणि भ्रांती सुद्धा नाही. का? त्यांचा व्यापारच थांबलेला, त्यांचं काय झालेलं आहे? नील. त्यांचा बॅलन्स 0 आहे, काहीच नाही त्यांच्याकडे. ते नील आहे. आता ते नील होणं हे खरं जीवनमुक्तीचं रहस्य आहे. पण ते आता पुढच्या वर्षीच्या कीर्तनात सांगतात. आता बस झेपायला पाहिजे. त्यात एकादशी महाराज म्हणजे एक प्रकारचा नरक यातना देतात असं वाटायला नको. आळंदीत नरक यातना नको ना अनुभवायला. तर मग अशा प्रकारे एक जीवनमुक्ताचं वर्णन केल्यानंतर त्या जीवनमुक्ताची अवस्था जी आहे त्या अवस्थेचं स्वरूप सांगितल्यानंतर योग्यांना ती अवस्था कळते, बाकीच्यांना कळत नाही असं सांगून पुन्हा त्या अवस्थेला समजण्याचा प्रयत्न करणारा भाविक शांतीला प्राप्त होतो. आणि ज्याला खरंच ती अवस्था कळत नाही, खऱ्या अर्थाने जे मूर्ख आहेत ते मात्र त्या अवस्थेला न समजू शकल्यामुळे आयुष्य त्यांचं भ्रमातच जातं. तुकोबारायांना विशेषत्वाने सांगायचे आणि ते सांगण्यासाठी त्यांनी मग अभंगाचं पहिलं चरण